या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे बघा, 2 + 4 + 6 ते 34 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता या ठिकाणी मित्रांनो शेवटची संख्या किती दिलेली आहे? 34 दिलेली आहे. मग या 34च्या निमपट करायची. मग हे किती येतं बघा, बे एक बे, बे एक बे, बे 7 14 म्हणजे 34ची निमपट जी आहे ती आहे 17 आणि यालाच काय करायचं 17च्या पुढे 18 आहे म्हणून 17 × 18 हे करून घ्यायचं. मग या ठिकाणी बघा मित्रांनो 17 × 18 याचा गुणाकार करून घेऊयात. तर पहा मित्रांनो या ठिकाणी 17 आणि 18 यांचा गुणाकार करून घेऊयात. मग 17चा पारा 18 पर्यंत म्हणूयात. 17 18 36 हाचेला 6 हातचे आले 13 आणि 17 1 17 17 आणि 13 होतात बघा 7 आणि 3 10 ला 0 हातचा आला 1 30 म्हणजेच या ठिकाणी 30 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच 2 ते 34 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज हे 306 येते. पुढील उदाहरण पाहूयात मित्रांनो. या ठिकाणी बघा 2 + 4 + 6 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो 2 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. मग या ठिकाणी शेवटची जी संख्या आहे ती आहे 60. मग या 60ला 2 भागायचं आणि भागल्यानंतर बघा बे एक बे, बे त्रिक 6 0 म्हणजे 30 उत्तर आलं. आता या 30च्या पुढची संख्या गुणाकारामध्ये लिहून घ्यायची म्हणजे 30 × 31. आता या ठिकाणी काय करू हा 0 जो आहे तो जशाच तसा ठेवून घेतला. त्याच्यानंतर 3 1 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच मित्रांनो 2 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज ही 930 येते. अगदी सोपं उदाहरण आहे. काही सेकंदामध्ये सुटणार असं उदाहरण आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सूत्राचा वापर आपल्याला करायचा नाही. तर अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. याच्या पुढील एक उदाहरण आपण पाहूयात. या ठिकाणी पुढील एक उदाहरण पाहूयात. 2 + 4 + 6 ते 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? तर या ठिकाणी बघा मित्रांनो 20 ही शेवटची संख्या आहे. या ठिकाणी कुठल्याही सूत्राचा वापर करायचा नाही. जसं शेवटची संख्या आहे तशी शेवटची संख्या लिहून घ्यायची भागिले 2 करायचं. आता या ठिकाणी काय करायचं बे एक बे, बे एक बे 0शी 0 म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 10. मग शेवटच्या संख्येची निमपट काढल्यानंतर गुणिले पुढील संख्या करायची ते आहे 11. मग या ठिकाणी बघा 11 1 11 आणि 0शी 0 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 110 हे या प्रश्नाचं उत्तर येतं. म्हणजेच 2 ते 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज ही किती येते 110 ही येते. या ठिकाणचं उदाहरण बघा मित्रांनो 2 + 4 + 6 ते 100 या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे? बघा तर 2 पासून ते 100 पर्यंतच्या एकूण सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग 100 ही शेवटची संख्या आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं 100ला भागिले 2 करायचं. मग बे एक बे, बे पंचे 10 0शी 0 म्हणजे या ठिकाणी 100ची निमपट किती आलेली आहे 50 आलेली आहे. मग 50च्या पुढे 51 आहे. 50 आणि 51 या दोन्हीचा गुणाकार करून घ्यायचा. मग बघा या ठिकाणी 0ला 0 लिहून घेतलं 5 1 5 आणि 5 5 25 म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 2 पासून ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची जी बेरीज आलेली आहे ती आलेली आहे 2550. याच्या पुढील उदाहरण पाहूयात मित्रांनो. तर उदाहरण आहे मित्रांनो 2 + 4 + 6 ते 222 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? तर या ठिकाणी आपल्याला 222 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. मग या ठिकाणी काय करायचं मित्रांनो तर शेवटची संख्या 222 आहे याला भागिले 2 करायचं म्हणजे आपल्याला 222 या संख्येची निमपट भेटणार आहे. मग बघा बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे एक बे म्हणजेच या ठिकाणी 111 ही काय झालेली आहे 122ची निमपट झालेली आहे. या ठिकाणी परत याला काय करायचं 112 करून घ्यायचं. मग या ठिकाणी बघा 112 1 112 ला 2 हातचे आले 11 परत 112 1 112 12 आणि 11
मिळून किती होतात मित्रांनो? तर या ठिकाणी बघा 123 होतात. 23ला परत 3 घेतले, हातचे आले, परत 12 आले. त्याच्यानंतर 112 112 चे आलेले 12 असे मिळून होतात 124. म्हणजेच 2 पासून ते 222 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज जी आलेली आहे ती आलेली आहे 12,432 मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजून तुम्हाला याच्याविषयी काही प्रश्न असल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.